सोलापूर महानगरपालिकेचा भोंगळ कारभार श्रीकांत गायकवाड यांच्या पाठपुराव्यामुळे उघडकीस आला आहे। घोंगडे वस्ती परिसरात असलेल्या अंडरग्राउंड केबल घालण्याचे काम वेळेत पूर्ण न केल्याने इनोव्हेशन इंजिनियर अँड कॉन्ट्रॅक्टर्स या मक्तेदारांची अनामत रक्कम जप्त करत त्याला काळ्या यादीत टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत। असे असतानाही पालिकेचे अधिकारी कागदी घोडे नाचवत ठेकेदाराला दंडात्मक कारवाई करून वाचवण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप तक्रारदार श्रीकांत गायकवाड यांनी केला आहे। पालिकेच्या हद्दीत शाब्दीनगरमध्ये बेकायदेशीर काम न करता रक्कम उचलण्यात आली। तसेच घोंगडे वस्ती येथील विद्युत अंडरग्राउंडचे काम ठेकेदारांनी घेतलेले असताना कुलमुखत्यार पत्र देऊन सब कॉन्ट्रॅक्ट कानडे यांना देऊन नियमभंग केला आहे। दिलेल्या मुदतीत काम पूर्ण झाले नाही, त्यामुळे कंपनीला काळ्या यादीत टाकून रक्कम जप्त करावी अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे। याबाबत अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे आणि पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी तातडीने कारवाई करावी अशी विनंती गायकवाड यांनी केली आहे। मी श्रीकांत चंद्रकांत गायकवाड, राहणार एनजी मिलचा। मी मागील 2 महिन्यापासून सोलापूर महानगरपालिकेतील एका भ्रष्टाचारी मक्तेदाराच्या बोगस डॉक्युमेंट्स बद्दल आयुक्तांकडे अर्ज दिलो होतो, चौकशी करा त्याची म्हणून। मग त्या आयुक्तांकडे अर्ज दिल्यावर आयुक्त साहेबांनी कारंजे साहेबांना आदेश दिला याची चौकशी करून माझ्याकडे पूर्ण फाईल पुटअप करा म्हणून। मग कारंजे साहेबांना मी विचारणा केली असता की पेंटर साहेबांनी खालचे PHचे लोक फाईल दिलेले आहेत। आज आयुक्त साहेबांशी चर्चा करून मी पुढचा आदेश देतो, तुम्हाला काय होईल कारवाई ते सांगतो म्हणले होते। मग परंतु मी पुन्हा एकदा गेलो, साहेब काय झालं त्याचं कारवाई करायचं, तरी सुद्धा कारंजे साहेबांनी एकच निर्णय दिला, आयुक्त साहेबांना भेटतो आणि त्याचा निर्णय सांगतो हेच सांगतायत। परंतु त्या मक्तेदारावर कारवाई होत नाही। एक वर्गडन 17,65,000चा वर्गडन आहे, डुप्लिकेट जाग्यावर कामच नाही। त्या वर्गडनाचा उपयोगच नाही। त्या वर्गडनवर त्यांनी मक्ता मिळवलेला आहे। शाब्दीनगर येथील ड्रेनेज लाईनचं 23 लाखाचं टेंडर त्यांनी पात्र झालेलं आहे डुप्लिकेट वर्गडन देऊन। त्या वर्गडनाचे चौकशी लावलेली आहे, तरी सुद्धा त्याच्यावर कारवाई होत नाही। मागील 2 वर्षाखाली घोंगडे वस्ती परिसर येथील एक इलेक्ट्रिक टेंडरचे अंडरग्राउंडिंग केबल लाईन घालण्याचे टेंडर झाले होते। त्यामध्ये इनोग्रेशन कंपनी, पुण्याची कंपनी आहे, त्यामध्ये मक्तेदार इनोग्रेशन या मक्तेदाराने पॉवर ऑफ पॅटर्नी आकाश उत्तम कानाडे या फर्मच्या नावाच्या मक्तेदाराला पॉवर ऑफ पॅटर्नी देण्यात आली होती। कोर्टाच्या आदेशानुसार काम जागेवर नाही केल्यावर, जागेवर पूर्ण जर नाही झालं तर ते मक्तेदारावर कारवाई करण्यास पात्र राहतील असे मक्तेदाराला सांगितलं होतं। परंतु त्यांनी इनोग्रेशन कंपनीवर कारवाई केली ब्लॅक लिस्टची। परंतु आकाश उत्तम कानाडे हे पॉवर ऑफ पॅटर्नी घेतले होते, त्यांच्यावर खरं तर त्या काळ्या यादीत घालण्याचे नाव याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, आकाश उत्तम कानाडेवर। परंतु झालेले आहे इनोग्रेशन कंपनीवर। ते खरं तर ब्लॅक लिस्टमध्ये घालायचं। कुलमुखत्यार या कायद्यानुसार, कोर्टाचा कायदा बघितलं तर कुलमुखत्यार ज्यांनी दिलेला आहे त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। आयुक्त साहेबांना 10 वेळा मी भेटलोय, आता जवळजवळ 5वं 6वं माझा अर्ज आहे। माझी एक आयुक्तांना नम्र विनंती आहे, अशा बोगस मक्तेदाराला ब्लॅक लिस्टमध्ये घालावं व सोलापूर महानगरपालिकेला फसवणूक केलं म्हणून 420चा गुन्हा दाखल करावा ही नम्र विनंती आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।